नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण एक मस्त हिवाळ्यासाठी परफेक्ट ब्रेकफास्ट रेसिपी करतोय. बाजरीचं पीठ आणि मेथीची भाजी यांचं कॉम्बिनेशन करून आपण करणार आहोत बाजरा मेथीनो ढेबरा. ढेबरा हा एक गुजराती नाश्त्याचा प्रकार आहे. आपण जे थालीपीठ, धपाटे, ठेपला वगैरे करतो ना, तसाच हा ढेबरा केला जातो. तर चला आपल्या आजच्या या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण डो लावून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर 1 वाटी बाजरीचं पीठ. आपल्याला यामध्ये बाजरीच्या पिठाचा जास्त वापर करायचा आहे. त्यानंतर आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाने आपले हे ढेबरा आहेत ना 3-4 दिवस छान सॉफ्ट राहतील. आणि पाव वाटी आपण चणा डाळीचं पीठ म्हणजे आपण बेसन म्हणतो ना ते घेतलेलं आहे. बेसन पिठामुळे काय होईल तर आपले हे ढेबरा छान असे खस्ता होतील, खुसखुशीत म्हणतो ना ते. बेसन पिठाऐवजी तुम्ही मक्याच्या पिठाचा वापर केला तरी चालेल. मक्याचं पीठ म्हणजे काय, कॉर्न फ्लोअर नाही तर कॉर्न मिल म्हणतो ना ज्याची आपण भाकरी करतो ते पीठ तुम्ही घालू शकता. यामध्ये आता आपण घालूयात चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण हिंग घालतोय. आपण 1/2 टीस्पून घातलेला, जरा हिंगाचं प्रमाण आपण जास्त घातलेलं आहे. 1 चमचाभर आपण ओवा घेतलेला आहे जो आपण सोडून घालूयात. 2 चमचे आपण पांढरे तीळ घेतलेले आहे. धना पावडर 1 टीस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून. तुम्ही याऐवजी गरम मसाला पावडर घातलं तरीही हरकत नाही. लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. कमी अधिक, किंवा लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण असं एकत्रित ठेचा करून देखील घालू शकता. हळद घालतोय आपण 1/4 टीस्पून. आणि आपण 1 टेबलस्पून जवळजवळ आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता मी लाल मिरची पावडर घातल्यामुळे काय केलं तर हिरवी मिरची घातलेली नाही, त्यामुळे फक्त आलं आणि लसणाची मी पेस्ट घातलेली आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालतो. हे नॉर्मल तेल आहे बरं का, म्हणजे गरम वगैरे करून घेतलेलं नाही. याऐवजी तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल. पण काय होतं हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण हे ढेबरा करून ठेवतो आणि साजूक तुपाचा वापर केला जातो भिजवताना पीठ आणि भाजताना, तर थंडीमुळे काय होतं कधी कधी त्या ढेबऱ्यावरती एक असा थर तयार होतो तुपामुळे. तूप काय म्हणतो आपण त्याला, तूप असं घट्ट होतं की नाही हिवाळ्यात, म्हणून मग मी तेलाचा वापर केला. आणि यामध्ये आता आपण घालतो मेथीची भाजी. 2 वाट्या मेथीची भाजी आहे एकंदर. ही भाजी व्यवस्थित मी निवडली, नंतर स्वच्छ धुवून कोरडी केली आणि त्यानंतर बारीक कापून घेतलेली आहे. आणि मेथीच्या बरोबरीनेच आपण हिरवीगार कोथिंबीर, ती देखील स्वच्छ करून कोरडी करून बारीक कापलेली आहे. ती जवळजवळ अर्धी वाटी आपण घातलेलं आहे. मेथीची भाजी, कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. आपण हे सर्व साहित्य हाताने असं छान चोळून घेऊ, कुस्करून घेऊयात. आपल्याला हा डो कशाने लावायचा तर ताकाने. ताकाऐवजी जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही 4-5 चमचे, म्हणजे आता मी 2 वाटी पीठ झालं की नाही आपलं, 1 वाटी बाजरीचं आणि बाकी बेसन आणि कणिक मिळून समजा 2 वाट्या, तर तुम्ही काय करायचं 1 वाटी दही आणि गरजेनुसार पाणी वापरून डो लावायचा. पण मी सरळ ताकानेच हे पीठ भिजवणार आहे. आणि त्यानंतर सॉफ्ट, फार सॉफ्ट नको, सेमी सॉफ्ट असं आपण डो करून घेणार आहोत. हे बघा आपण आधी चोळून का घेतलं, म्हणजे आपल्याला गरजेपुरतंच ताक लागेल, हो की नाही. हे बघा ह्या आलं लसणाची पेस्ट आणि मेथी, कोथिंबीर यामुळे आपल्या या पिठाला बघा थोडंसं ओलसरपणा येतो आणि मग आपल्याला एक्झॅक्ट क्वांटिटी कळते किती ताक घालावं ते. ठीक आहे. आता पारंपरिक पद्धतीने यामध्ये गूळ देखील घातला जातो. किती तर अगदी चवीपुरता, म्हणजे एखादा चमचा छोटासा, तर तो घालायचा असेल तर तुम्ही ताक किंवा दह्यामध्ये तो जरा विरघळून मग घाला. मला विशेष आवडत नाही यामध्ये गोडसरपणा थोडाही, म्हणून मी अवॉइड केलं आहे. पण तुमची इच्छा असेल तर जरूर घाला. बघा आपण छान घट्टसर ताक घेतलं, थोडं घालत आपण हा डो छानसा लावून घेऊयात. हे बघा सेमी सॉफ्ट आपण डो लावून घेतलेला आहे.
यावरती आपण थोडासा तेलाचा हात फिरूयात आणि या डोला आपण 10 मिनिटाची रेस्ट देऊयात. आपण 10 मिनिटाची रेस्ट दिली या डोला आणि त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि छोटे छोटे पेढे आपण काढून घेतले. नेहमीच्या पोळीपेक्षा हे पेढे जरासे आपण लहान करून घेतले. 10 मिनिटापेक्षा जास्त हा डो मुरू द्यायचा नाही, नसता तो मग सैल होत जातो. आणि सैल झाला चुकून तर थोडंसं बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तुम्ही त्यामध्ये घालून आपला हा डो व्यवस्थित सारखा करून घेऊ शकता. चला आता आपण हा ढेबरा लाटायला घेऊया आणि त्यासाठी मी हे गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे. तर एक पेढा घ्यायचा, व्यवस्थित ह्या कोरड्या पिठामध्ये असा घोळून घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे लाटायचा. जसं आपण पोळी लाटतो तशी, फक्त मध्ये आपल्याला तेल वगैरे काही लावायचं नाही, एकसारखा लाटायचा. फक्त लक्षात काय ठेवायचं की आपल्या फुलक्या किंवा पोळीपेक्षा थोडासा जाडसर आपण हा ढेबरा लाटणार आहोत आणि जिथे जिथे गरज वाटेल तेव्हा तेव्हा आपण कोरड्या पिठाचा वापर करायचा. हे बघा, हे जरा काठ उरलेले दिसतात, हो की नाही? तर बाजरीचं पीठ आहे ना, त्यामुळे असं होऊ शकतं. आणि त्यात भाज्या पण घातलेल्या आपण, मेथी, कोथिंबीर, त्यामुळे असं सफाईदार असे हे काठ येणार नाही. पण जर तुम्हाला असं हवं वाटत असेल की असे छान व्यवस्थित कट झालेलं पाहिजे तर तुम्ही एखादा बोल किंवा खोल प्लेट याच्याने असं तुम्ही कुकी कट करता तशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. चला, पण मी मात्र असंच ठेवणार आहे. एकीकडे आपण गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे बरं का. तुम्हाला मी दाखवते कितपत जाड ठेवला आपण. हे बघा, पोळीपेक्षा पण थोडा जाड ठेवलेला आहे. ठीक आहे, चला चेक करूया तवा तापला का म्हणून. तवा तापलाय आणि आपण गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. आपण थोडंसं ऑइल तव्यावरती ब्रश करून घेऊया आणि त्यावरती आपण लाटून घेतलेला ढेबरा टाकूयात. गॅसची फ्लेम हाय करायची नाही. थोडंसं जाड आहे ना, त्यामुळं काय होईल, हाय फ्लेम केली की बाहेरून तो जास्त भाजला जाईल आणि आतमध्ये कच्चा राहू शकतो. त्याकरता आपण मीडियम फ्लेम ठेवायची. आणि अर्ध्या मिनिटामध्ये खालून तो भाजला जातो. आपण आता उलटवून घेऊयात. परफेक्ट. उलटवून घेतला की आपण परत ऑइल ब्रश करून घेऊ. तुम्हाला मी म्हटलंच आहे, जर तुम्ही ढेबरा तयार करताय एकीकडे लगेच खायला देतायत तर त्यावेळी तुम्ही साजूक तूप लावून घेऊ शकतात. पण मी हे टिफिनसाठी तयार करते त्यामुळं मी तेलाचा वापर केला. दोन्ही बाजूनी छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे ढेबरा भाजून घेणार आहोत बरं का. बरं, पोळीसारखा हा फुगत नसतो बरं का. फक्त काय की खालून आणि वरून व्यवस्थित लालसर रंग आला की पुरे. बघा, इकडच्या बाजूने आले ना लालसर अशा खुणा, म्हणजे ही बाजू भाजल्या गेली. खालून देखील आपण असंच भाजूयात. हे बघा, खालून देखील छान कलर आलेला आहे. तर आपण काढून घेऊयात. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. छान आला की नाही कलर याला, मस्त. आता आपण काढून घेऊया आणि पुढचा ढेबरा भाजायला घालू. आता आपल्याला परत तव्याला ब्रश करायची गरज नाही. आणि अशाच प्रकारे आपण सर्व ढेबरा छानसे लालसर रंगावरती भाजून घेऊयात.
गरमागरम गुजराती नाश्त्याचा खमंग प्रकार बाजरा मेथीनो ढेबरा आपण सर्व केला आहे ताजं दही व लोणच्याबरोबर. सध्या हिवाळा सुरू आहे व हिवाळ्यामध्ये उष्ण गुणधर्माची बाजरी व मेथी आवर्जून खावी व यासाठी हा ढेबरा एक बेस्ट ऑप्शन आहे. तेव्हा हा हेल्दी ढेबरा मॉर्निंग ब्रेकफास्टला खा किंवा टी टाईम स्नॅक म्हणून खा किंवा डिनरमध्ये कढीबरोबर खा. अहो एवढंच काय तर प्रवासामध्ये शिदोरे म्हणून कॅरी करा. हा ढेबरा 4-5 दिवस आरामात टिकतो. खवयांनो रेसिपी सोपी आहे तेव्हा नक्की ट्राय करा. चला आता परत भेटूया एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.